चरणी आणि उजनीचे ग्रामदैवत संत सद्गुरू गणेशनाथाच्या चरणी आणि मला तर आठवत नाही किती वर्षापासून माझ्या वडिलांची पायी वारी होते त्या माझ्या पित्याच्या चरणी प्रथमतः मी वंदन करते आणि दोन शब्दाचं मनोगत व्यक्त करते। गेल्या वर्षी माझी 12वी झाली आणि मी माळ घातली। खूप इच्छा होती। आज माझे गुरु केरकर बापूच्या हस्ते मी माळ घातली। बापूंनी एकच सांगितलं, बेटा रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर माळ घाल। आणि ज्या दिवशी मी माळ घातली त्या दिवशीपासून माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटलं। एका कष्टकरी कुटुंबात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेली मी आज जिल्हा परिषदेची एक चांगली आदर्श शिक्षिका आहे। माझ्या लेकरांसाठी मी काम करते। माझ्या तालुक्यात चांगली मी नावाजलेली आहे आणि एवढे मी जे काही करते ते नाथांच्याच कृपेमुळे करते, माझ्या वडिलांच्याच कृपेमुळे करते असं मला नेहमी वाटतं। आणि 12वी नंतर मला जवळपास 22 वर्ष म्हणजे 21 वर्ष पूर्ण नाथांनी वाट बघायला लावली पायीवारीमध्ये येण्याची। वर्षाला वाटायचं पायीवारी अण्णा निघाले की जावंच आपण वारीला, परंतु मला अनंत अडचणी येत गेल्या। मुलं लहान होती आणि मी नाथाला हात जोडले की माझ्या मागच्या अडचणी संपू दे आणि मला पायीवारी यायची संधी दे। आणि गेल्या वर्षी माझ्या मुलाचा MBBS ला नंबर लागला आणि नाथाला हात जोडले, काय पाहिजे काय इलाज। संत संघ काय सांगू आपणा पारिके सुख नाही, म्हणजे साधू संगतीचं यासारखं काही सुख नाही। मी पायीवारी अनुभवली, मला चालता सुद्धा आलं नाही 1-2 दिवस, परंतु जशी जमेल तशी मी वारी गेल्या वर्षी पुंस्ती केली। आणि माझ्यासोबत माझ्या नंदेला, माझ्या मोठी ननंद सुद्धा पायीवारीत होती। माझ्या शाळेतल्या एका शिक्षिकेला सुद्धा मी घेऊन आले होते। येणीवरून त्या आल्या होत्या आणि मला तर नाथांनी भरभरून दिले। मला अनुभव दिलाय किंवा चमत्कार सांगायची गरज नाही। माझा जन्म एका संताच्या घरात झालेला आहे, संताची लेक आहे मी, यापेक्षा काय चमत्कार आहे। पण माझ्यासोबत ज्या माझ्या ननंदबाई आल्या होत्या त्या कॅन्सर मधून बाहेर पडलेल्या होत्या आणि एक कॅन्सर पेशंटना अशी वारी करणं एवढ्या उन्हातानाचं, त्याही माझ्यापेक्षा चांगल्या गतीनं चालत होत्या। आणि तुळजापूरमध्ये जेव्हा परतीच्या प्रवासात धाकट्या तुळजापूरमध्ये आले, मला दिलेलं गाव माझं सासर आहे आणि ननंदबाईचं पण तेच सासर आहे, तर त्यांनी तिथं आरती केली आणि ज्या मुलाच्या हस्ते आरती केली तो मुलगा आज कळम येथे क्लास 2 म्हणून त्याचं स्टेनो म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्यांनी नाथाला हात जोडले की नाथाच्या वारीचा हा चमत्कार आहे। तर दुसऱ्या ज्या शाळेतल्या मॅडम आल्या होत्या त्यांच्याही मुलाचं ग्रामसेवक पदी त्याचीही यवतमाळ येथे नियुक्ती झालेला आहे। त्यांनी सुद्धा माझ्या पुढे, मॅडम तुमच्यामुळे हे घडलं असं म्हणलं। मी म्हणलं माझ्यामुळे नाही, मी ज्याची लेक आहे त्यांच्या चरणी हे सर्व अर्पण करते। आणि सर्वस्वी आज जो काही आनंद आहे, सुख असो दुःख असो, जे काही असे, दुःख आहे तो माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, माझ्या कर्माचा भाग आहे, परंतु जे काही सुख आहे ते नाथामुळे आहे आणि माझ्या माता पित्यामुळे आहे। हा वारीचा इतका सुंदर अनुभव, हा सतत नाथांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी। आणि पुन्हा एकदा मी दादांना विनंती केली होती की मला माझ्या सासरी जेव्हा दारातच पालखी येते परतीच्या प्रवासाला, मला सेवा करण्याची, तुम्ही सांगाल ती मी सेवा करीन, मला सेवा करण्याची संधी द्यावी। माझे मिस्टरही सोबत आहेत, परंतु मी त्यांच्या वतीनेही तुम्हाला सांगते दादा की मला सेवा करण्याची संधी द्या, कोणतीही सेवा द्या, मी ती हात जोडून स्वीकारीन आणि त्या सेवेला होकार देईन। धन्यवाद सर्वांना। धन्यवाद दोघींनाही।